आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी विशेष उपवासाचे 3 पदार्थ करणार आहोत. नेहमी खिचडी खाऊन कंटाळा येतो, झटपट काहीतरी करायचं असतं, तर मग कोणतीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी तुमच्यासाठी. तुम्ही जर वर्किंग असाल, टिफिनला खिचडी आवडत नसेल, तर अशी तुम्ही घावण आणि बटाट्याची भाजी किंवा घावण आणि चटणी सुद्धा नेऊ शकता. रेसिपी भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप वरीचे तांदूळ घेतलेत. काही ठिकाणी ह्याला भगर सुद्धा म्हणतात. हे तांदूळ एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ धुवून झाली की ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. तुमच्याकडे जर वेळ असेल तुम्ही 1 तास भिजत ठेवला तरी चालेल. तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ओलं खोबरं, 2 चमचे कच्चे शेंगदाणे, 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चटणी खमंग करण्यासाठी त्यावरती तेलाची फोडणी द्यायची. तेल गरम करून घेतले, त्यामध्ये 1 चमचा जिरं घातले. तयार फोडणी चटणीवर घालून घ्यायची. इथे आपली उपवासाची चटणी तयार झाली आहे. आता करणार आहोत बटाट्याची भाजी. त्यासाठी 5 बटाटे उकडून घेतलेत, त्यांची साल काढून घेतली. बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्यायचे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले. तेल गरम झालं की 1 चमचा जिरं घालायचे. जिरं छान फुललं की त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 2 हिरवी मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालून घ्यायच्यात. फोडणीमध्ये चिरून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्यात. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. बटाटे फोडणीमध्ये छान परतून घ्यायचेत. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. बटाटे फोडणीमध्ये परतून झाली की त्यावरती झाकण ठेवून फक्त 1 वाफ देऊन घ्यायची. झाकण ठेवून 1 वाफ दिल्यामुळे काय होतं, मीठ असतं ते बटाट्यांना व्यवस्थित लागतं आणि बटाट्यांना फोडणीचा छान सुवास येतो. अर्धा मिनिटभर फक्त वाफ देऊन घेतली, त्यानंतर झाकण काढून घेतले. बटाट्याची भाजी तयार झाली. कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायची. तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता. 1 तास झाले, तांदूळ भिजले गेलेत. आता हे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचेत. मिक्सरला फिरवताना तांदूळ भिजवलेलं जे पाणी असतं तेच घालून एक बॅटर तयार करून घ्यायचे. हे तांदूळ मिक्सरला अगदी बारीक फिरवून घ्यायचेत. अजिबात जाडसर राहिलं नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता इतपत पातळ मी मिक्सरला फिरवून घेतले. ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. तुम्ही ते बघू शकता कितपत बारीक मी मिक्सरला फिरवून घेतले. हे बॅटर थोडं दाटसर वाटते, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालून घेते. तांदूळ भिजत ठेवलेलं जे पाणी होतं तेच पाणी घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि एकजीव करून घ्यायचे. घावणे करण्यासाठी जितपत सैल बॅटर लागतं तितपत सैल हे बॅटर तयार करून घेतले. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाहीये. बिड्याचा तवा गरम व्हायला ठेवलाय. घावणे करण्यासाठी बिड्याचा तवा हा अगदी गरमच हवा. ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचे. त्यानंतर पेल्याच्या सहाय्याने बॅटर घालून घ्यायचे. फक्त अर्धा मिनिटभर त्यावरती झाकण ठेवायचे. अर्धा मिनिट झाला की लगेच झाकण काढून ठेवायचे. घावणे हे शक्यतो एका बाजूनेच शेकवले जातात, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन्ही बाजूने सुद्धा शेकवू शकता. घावणीच्या कडा सुटल्या की त्यानंतरच ते पलटून घ्यायचंय. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर सुरेख अशी जाळी आलीये. परफेक्ट अगदी आपले घावणे तयार झालेत. हे घावणे एका जाळीदार प्लेटवरती किंवा कॉटनच्या कपड्यावर घालून घ्यायचे, जेणेकरून त्याची वाफ निघून जाईल आणि घावणे एकमेकांना चिकटणार नाही. मी तुम्हाला अजून एक घावणं करून दाखवते. तव्याला तेल लावून घेतले. प्रत्येक वेळेस बॅटर घालताना पेल्याने ते ढवळून घ्यायचं. त्यानंतर पेल्याच्या सहाय्याने बॅटर घालून घ्यायचं. पुन्हा अर्धा मिनिटभर झाकण ठेवायचं. अर्धा मिनिट झाला की लगेच झाकण काढून घ्यायचं. घावण्याच्या कडा सुटल्या की त्या काढून घ्यायचं. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी जाळीदार घावणे तयार झालेत. ते एका प्लेटमध्ये काढून सर्व करून घेऊया. इथे माझे सर्व घावण तयार झालेत. अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार घावण तयार झाले, तुम्ही बघू शकता. आषाढी एकादशीला उपवासाला नेहमी खिचडी खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीत बटाट्याची भाजी, वरीच्या तांदळाचे घावण आणि शेंगदाण्याची चटणी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.
भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.